वांदा केला, करू दे ना, होऊ दे ना कांदा. मी माग म्हणलो होतो एकदा 6 महिन्यापूर्वी कांदा 200 रुपये किलो होऊ दे, झालाच. आपले वाक्य खोटे नाही ठरते कधी. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोराला सुद्धा सांगतो 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चाला दुधदाव घेतली येड्या. नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमी नसेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे महाराज. गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय? नोकऱ्या विषय सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट. मला नोकरी लागून कवा लागतो? बरं लागली नोकरी, चाल दे हिशोब मला. तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख. किती काढा बरं का हिशोब, शिकलेली पोरं. किती भरावं लागले तुम्हाला? 10 लाख. इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख. फार वही पेन सगट. तू इंजिनियर केवढ्यात झाला? 20 लाखात. तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख. कधी कमवशील तू? तेव्हा तू झाला 35चा. 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बुवा. हदी आयला असं करता करता 38 आलं. 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला बीपी आला, 49ला गेला. तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का? आणि असे कितीतरी गेले नाहीत? किती रिटायर झाले, काही परमनंट नाही झाले. काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही. बरं, सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता. ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा. विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड जागारी. त्याच्यापेक्षा कुल्फी का ना, पडला उतर म्हशी बाजारा ना 150 रुपये म्हशी. बरोबर 3 भेटल्या, झोप लिंबा खाली. महाराज ही व्यावसायिक मंडळ. तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाई कामाला येते, 5ला जाते. सध्या 4:30ला अंधार पडतोय. 200 रुपये रोज आहे. 2 तास खाती तू परा. काय खाती तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती व तिथल्या कांद्याला आग लाव. लागेल ते लागायचं काय राहिलं. तिचे का मोबाईल आहे की नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या. तोही बी गाडीवर नाही येत, सायकलीवर नाही येत. त्याला 300 याला 200 किती झाले? 500. आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे, त्याचे 500. 1000 रुपये. ताज्या दुधाचा चहा पिती 6.5ला. सगळे चायनल आहे तिच्या घरात. झोपताना मालिका पाहते, माझे मन तुझे झाले. दिवस उगेपर्यंत झोपती. आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याच. आज काय करता येतं का काय? आजच्या दिवस यावं राहिले तेवढे द्या काढून. ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही. असं झालं मग झाला मोकळा. केस पिकले ना पिकले, दररोज काळी कर, पहिले नाहीत. बावळाटपणा करू नको. हाताने पैसे घालून इज्जत घालतो कशाला? बरं, कोणी पांढरी केस काळी केल्यावर त्याला मेसेज आलाय आय लव्ह यू, आलाय कधी? मग कशाला झक मारितो? नॅचरल थिंग, नॅचरल थिंग त्याचं नॉट अ चॅलेंज इन द वर्ल्ड. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसानं अतिक्रमण करायचं नाही. दात पडले ना पडले, दररोज तू सोन्याचे बसव, पहिले नाही. येडेपणा करू नको. माणसं नुसते म्हणते जग सुधारलंय. काय वांग सुधारलंय? अरे किती सुधरू द्या, अजून लोक तोंडानच जेवतात. मग लय पैसे तर खायची जागा बदलव ना लखपतीच्या. अरे केवढाच बांधला बांधला. पोत्यावर झोपणारा घोंगडीवर गेला, घोंगडीवरचा गोधडीवर गेला, आणि गोधडीवरचा दिवाणवर गेलाय.
कुटीची गादी आहे पण अजून डोळे झाकूनच झोपतोय. का श्रीमंत डोळे वाचून झोपत काय? काय सुधारले लोक, धोतर गेलं आणि पायजामा आला, पायजामा गेला आणि जीन आली, जीन गेली आणि बरमुडा आली आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधारले? ईद थोरता आलाय आता, एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर ते सुधारलं, जे सुधारलं. काय सुधारलं जे? अरे जग किती सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. सुधरू द्या, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही, आणि किती ज्ञान कमवा हरिपाठाच्या बाहेर नाही. किती कमवा. चंद्रावर गेला काय आला, गेला झक मारा. गुरुवार केले का? संपले का? चारी बी संपले? काही फरक पडला का? नाही. काल झक माराय गुरुवार केले का? पार्वतीने गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट बारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. लिंबू पिळून शंकर रस आणतोय, पार्वती आरती करती. उपयोग येते ना. महाराजांची भाषा आहे, माझी थोडीच आहे का? अरे तुम्ही शरीरा न पिडावे. ओवे ऐका नीट. ओवे ऐका. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थासी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. बरोबर आहे. म्हणले उपास तपास करीत बोंबला हिंडायचं नाही. कशाला जातो काशील झक मारा? काय करतो काशील जाऊन? बावळा कोळीला तिथून येतो आणि बांध तो काशीला हे शिकला. त्याला गेला काशीला, तिकून आला तर गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. का आला तो काशीला? काशीची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलागलीच त्याला. ये हिनन गचपान घेऊन निघाली काशीला. बरं, आमच्या महाराज लोकांचा काशीला ट्रिपान येणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाच्या बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. झाकली 1.25 लाखाची. आता बाह्य रंगात लोक जास्त आहेत, अंतररंगात नाही. कोणत्या रंगाला? तुम्हाला कोणता रंग आवडतो? आता आमच्यासारख्याचं खरं बोलणं ना, झोंबात लोक झोंबात ते लोकांना. लोक म्हणतात इंद्रकर पागल झाला म्हणजे मी काही बोलतो म्हणे, काही मला मी काही खडीबिडी आणतोय. मी फक्त एवढंच केलंय माझ्या आयुष्यात, खरं बोलतो मला. ते घडतही मी त्याला मी काय करणार? मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराची गाडी लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईल, आली. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे, तू याला घाल मारायला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो बहीण भावाला कचेरीत खिचीन खेचलं. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते तुटले तुटले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईन, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट ठेवणार नाही, निम्मे बाप मोकळे गेले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो ना, कोण फडायला नाही. बरं, पोरी इतक्या बिंडोक झाल्या त्या 2-4 वर्षात, चांगल्या पोरानं प्रेमच करी ना. पोरगी हुशार पोराच्या नादीच नाही लागत, एकदम भंगरी. त्याच्या पगलात कुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही त्यालाच म्हणती तूच माझी जान आहे. आग लावतोय जानीला, याडपट नाही. आणि आता सांगून होतो तुम्हाला आडमंगनाथा पुढं 2च वर्षात 5 गोष्टी घडणार आहे. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. 1-2 वर्षानं घरात माणसं राहणार नाहीत, राहणार नाही माणसं. का? प्रत्येकाला एकच मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी गेली, मुलगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे? 10:30 वाजता जर कापूस येचायला सुरुवात केली तर अख्ख्या गावाला कुलूप आहे. माणूस कुठे गावात? बैलगाडी भरून माणसं कुठे? शेतात. 10 वर्षापूर्वी वट्यावर म्हातारी बसेला असायची आणि वट्याच्या खाली गाय असायची. पाहुण्याला पाणी मिळत होतं, पाहुण्याला चहा मिळत होता, गायला चारा मिळत होता. नावेच्या दुकानात माणसं बसेला असायची, सुताराच्या दुकानात माणसं बसेला असायची. म्हातारी कोतारी माणसं मस्त देवळांपुढे बसेला असायची. आज 10:30ला तुम्ही कामाची सीझन चालू आहे,
गावात माणूस सापडणार. म्हातारा आजारी पडले तर म्हातारी दवाखान्यात नेती, आणि म्हातारा आजारी पडला तर म्हातारी बादलीनं पाणी आणती, आणि म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दुसऱ्याकडून पाणी भरून घेतो. ही अवस्था झाली. 25% घरांमध्ये म्हातारी दिवस असतात जेवून झोपून घेत्या, दिसतच नाही. तर भाकरी देईल कोण? ही आज 25% कुटुंबांमधली व्यथा झाली का नाही बोला? म्हाताऱ्या माणसांकडे कोणी पाहिला तयार नाही. बरं, दुसरी गोष्ट, म्हाताऱ्या माणसांबद्दल ह्या नव्या अवलादींना आदर राहिला नाही. या 18-20ची जी अवलादी पैदा केलेली आपण, हो, ही माझाटून गेली. ही मोटरसायकल चालू कुत्र्याला लाट आणते, त्याचा बाप पिसाळलेला होता, उताटून गेले महाराज. ते म्हाताऱ्या माणसाला पाहिलं खाकरी टाकलं, आणि त्यांना त्यांचा दोष नाही. अहो, रुपड्या इन्कम नसताना त्या अवलादीला 60,000ची 70,000ची पल्सर आहे, त्याच्याकडून 10,000चा मोबाईल आहे त्याच्या हातात. एक वाक्य सांग का, स्टेजवर आणि खाली बसलेली माणसं ध्यानात ठेवा. मी इंद्रिकडचे कीर्तन आहे, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका, तुमचा मुलगा म्हणून ऐका. आपल्या आई बापाने जर शिस्त लावली नसती तर आपण ह्या थराला नसतो. 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे, 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट आहे, रुपड्या इन्कम नाही. ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा बूट, रुपड्या इन्कम नाही, सांड मोकळा. सोमवारी आईनं बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला, मग आईनं का आलं द्यायचे? पण हे लय जागृत देवस्थान. हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला? त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना, मग आता ते हरिपाठ करीन का? क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार, तिच्या पायी 3 पोरांनी भाषा घेईल, हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं, पोरींना काय घेणं? नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं, फक्त तोंड माधून माग बसायचं, एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला, आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला, महाराज म्हणून नाही पण तुमचा मुलगा म्हणून, मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐका, दर 3 महिन्याला 1 डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरींच्या बापात नाही कचकवले कीर्तनात, त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणला इकडे त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली, मेली तू, मेलीच. तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय, मला तर हाणीन पण तुला तर भोगशीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणला तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणा जाऊन सांगणार? त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील, आणि तिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त
पोरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकचं कीर्तन ऐकलं होती. तो टेन्शन मध्येच होता. तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई मागं केली. 5-6 बायकोच्या ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा. एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला आणि मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. आणि ना आपल्याला नाव ठेवणारे कोणते शहाणे आहेत लई. ते त्याच क्वालिटीचे ना. माघार घ्यायची. 31/12ला 3 जण पेले परदेशी. आज 8 दिवस झाले. धाब्यावरून निघली फुल टाईट बिनबापाची अवलाद. आणि उसाचा ट्रॅक्टरवाला आला फुल भरून. त्यानं वाजवला हॉर्न. त्याचं काम होतं. त्यांची इज्जत गेली. हॉर्न वाजवलं. ट्रॅक्टरला गाडी आडवी लावली. उतर खाले. हॉर्न वाजवला. मला ओळखलं का. ठेवून दिला 2 त्याच्या. तो कच्चा नव्हता. तो टामी घेऊन उतरला. दांड खूप यातूनच काढले तिने बी. या अर्ध्या तासानं उतरलं म्हणजे गुडघे गेले बा. नम्र झाला असतं तर वाचला असतं. शिक्षकानं कॉफी पकडली ना, सर परत करणार नाही. वाचला. भेट पेपर सुटल्या. आयुष्यभर म्हशी बाजाराची वेळ आली. नवरा बायकोचं भांडण झालं ना, तुम्हाला आयडिया सांगून देतो. फक्त 2 मिनिटं तिच्या पाहत राहायचं, काहीच बोलायचं नाही. ती पिसाळली का ती काही गप्प बसायला का नाही. त्यानं तेवढ्या झपाट्यात उचलून आपटली. मिली होती. मी माघार घ्यायला शिका. मला माघारीमध्ये जय. माघारीमध्ये थोडे लोक नाव ठेवतील पण जय. एखाद्यानं आपल्याला 7 शिव्या दिले ना, देऊ द्या ना. त्याच्या तोंडाला कटाळा आलाय ना, आपण निघून जा. जर बंबाजीने रामेश्वर भट्टाने छळ केला जर तेव्हा तुकोबरायनं बंबाजीच्या ध्वजात ठेवून दिल्या असत्या. अजून केस चालली असती. माघार घ्यायची. जगद्गुरु झाली ती. माघार. आणि माघारीमध्ये जय नाही. फुटच जागा आहे फक्त. 1 फूट 1 फूट 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 फूट. आणि 2 भावांची 40 वर्षे केस चालू आहे. किती जागेवर फुटवर. दोघे जो शुगरला आहे. वकील तर मिळाला त्यांचा. दुसरा वकील लावला त्यांनी. आता एकच मुद्दा आहे फक्त. तुला घे नाही तर मला. कारण मी संघ येणार नाही. दोघांनी एकत्र बसून तिसऱ्याला बोलवायचं नाही. दोघांनी बसलं पाहिजे. भाऊ तुला काय म्हणणं आहे, चल मला पैसे देऊन टाक. नाही तर अर्ध तुला घे, अर्ध मला घे. ठेवाच्या मिटलं का नाही मला. पण गावात काही अवलादी अशा आहे, थोड्या करता का मिटवायचं. आता फार कडाव आलती केस. गेले असते 5-50 पण त्याची. आणि आपली लोक भिकारी झाली. ती जिरवाजिरवी पायीच झाली. हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, त्या जमिनीचे मालक हॉटेलमध्ये वेटर आहेत. ही वेळ आपल्या लोकांना फक्त 2 गोष्टीमुळे आली. जिरवाजिरवीन बांडी पाडापाडी. कांद्याने वांदा केला. करू दे ना. होऊ दे ना कांदा. मी मागं म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी कांदा 200 रुपये किलो होऊ दे. झालाच. आपले वाक्य खोटे नाही तर तिकडे. अरे भाऊन द्या 200-400 रुपये किलो कांदा. ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या. कधी त्याला चांगलं मिळू द्या. त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या. शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीज चांगलं घालून बुलेट घ्यायची. असं दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी. डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. अशी भाऊबंद पाहिलं वाजी चाला दुध घेतली येड्या. नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमी नसेल ना तर मजा आणायला हरकतच नाही. आणि शेतकऱ्याला ती वेळ यायलाच पाहिजे. कारण सगळे मजा आणतात, फक्त कोण आणत नाही. आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे. मला गारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा. पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल. यावर आपलं मत काय. नोकऱ्याविषयी सोडा. नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका. तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या.
हलकट मला नोकरी लागून कवा लागतो बरं लागली नोकरी चाल दे हिशोब मला तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख किती काढा बरं का हिशोब शिकलेली पोरं किती भरावं लागले तुम्हाला 10 लाख इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख फार वही पेन सगट तू इंजिनियर केवढा झाला 20 लाखात तुला जॉईंट करायला लागले 5 लाख 25 लाख कधी कमवशील तू तेव्हा तू झाला 35चा 36ला तुला पाहुणे आले ते बी 3 वेळा नाही म्हणले हदी आयला असं करता करता 38 आलं 40ला तू पिवळा झाला 41ला बाप झाला 42ला शुगर आली 45ला बीपी आला 49ला गेला तू पाहतो काय माया मग बंगला बांधतो का असे कितीतरी गेले नाहीत किती रिटायर झाले काही परमनंट नाही झाले काहींचे पोरं लग्नाला आले पण बापाला पगार नाही बरं सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं आता ज्यानं नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा विरोधी पक्षाच्या सभेला जर दिसला सस्पेंड जागा त्याच्यापेक्षा कुल्फी का ना पडला उतर म्हशी बांधला ना 150 रुपये म्हशी बरोबर 3 भेटल्या झोप लिंबा खाली महाराज ही व्यावसायिक मंडळ तुम्हाला एक वाक्य सांगा 11ला बाई कामाला येते 5ला जाते सध्या 4:30ला अंधार पडतोय 200 रुपये रोज आहे 2 तास खाती तू परा काय खाती तिचं तिला माहिती तिला म्हणलं हात उचलती व तिथव्या कांद्याला आग लाव लागेल ते लागायचं काय राहिलं तिथे का मोबाईल आहे की नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या तोही बी गाडीवर नाही येत सायकलीवर नाही येत त्याला 300 नेलं 200 किती झाले 500 आपल्या गावतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे त्याचे 500 1000 रुपये ताज्या दुधाचा चहा पिती 6.5ला सगळे चॅनल आहे तिच्या घरात झोपताना मालिका पाहते माझे मन तुझे झाले दिवस उगेपर्यंत झोपती आपणच तिच्या घरी बिनतवान धुतल्याच आज काय करता येतं का काय आजच्या दिवस यावं राहिले तेवढी द्या काढून ती म्हणती सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही आज झालं मग झाला मोकळा उगाच हाताने झटे करू नका काही लोकांना गरज नाही आपण भ्रमात आहे भ्रमात आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल तू मोकळ्या मनाने जा तुझ्या वाचून काही आडलं नाही तूच पप्प्याची बिस्किट खाती तूच पप्प्याची बिस्किट खाती तूच म्हणती माझ्याशिवाय पप्प्या राहत नाही पप्प्या राहतोय बिस्किट कोण देईल तुला आणि नातू सांभाळती म्हणून तुला भाकरी आहे नाही तर तुला भाकरी घालाय कोणी मोकळं नाही म्हणून आजीबाई म्हणत असते माझ्याशिवाय तो राहत नाही तो राहतोय या जगाला काही घेणं नाही पत्रवळी सारखं माती सारखं जग आहे पाणी टाकलं विरघळलं पाणी बंद गाळ आपण म्हणतो बा मला लोकांना तुमचं काही घेणं नाही हा गमेंडी ते लोकांना कोणचंच घेणं नाही काही लोकांच्या डोक्यात 2च खटके आहेत सध्या मला पैसा पाहिजे मला सत्ता पाहिजे मला लोकांनी मानलं पाहिजे तिसरा रोग लोकांना नाही लोकांना एकच रोग आहे ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी 2 मला पैसा पाहिजे 2 मला सत्ता पाहिजे आणि 3 माझीच लोकांनी लाल केली पाहिजे मला लोक नुसतं असं म्हणले पाहिजे या 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 मसा बोकांडी आमच्या लोकांना काही घेणं नाही महाराज काही घेणं नाही फक्त आय वॉन्ट मनी आय वॉन्ट मनी आता आम्ही जरी बोंबलं धिंडतोय ओनली आय वॉन्ट मनी लोकांना काही घेणं नाही तुम्ही असे उलथा नाही तर कीर्तन संपल्यावर 90 मारा आय वॉन्ट प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटके आय वॉन्ट 7 दिवस बिचारा इथं बसलाय 9 दिवस उद्या घट उठला गाव मरू द्या आय वॉन्ट मनी 2 तास घामी असताना वाजवणार बाबा आडवा पडू द्या
आय वॉन्ट मनी आळंदी. प्रत्येक माणसाच्या डोक्यात एकच खटके, ओनली आय वॉन्ट मनी अँड मनी. नोकरीवाला महिना भरला पैसे, मजूर दिवस बुडाला पैसे, मजूर बाजाराला पैसे, कीर्तन कीर्तन फेटा सोडला पैसे, माइन सिटी वाला कीर्तन संपला पैसे, पखोद्या पीठ काढलं टाळकरी टाळ बांधला पैसे, गिरणीवाला दळण संपला पैसे, पुढारी ते रस्ता मंजूर केला, काढणाराचे वेगळे, काढून देणारचे वेगळे, खडी काढणाराचे वेगळे, रस्त्यावर राहिलं मुरुम. प्रत्येकानं फक्त काढीत राहायचं. 16% तुला, 3% मला. बैठक आपली रात्री मारुतीच्या देवळात, गलासाला गलास लावून टॅक्स वसूल. 100 फूट रस्ता मंजूर करायचा, बस त्यातलं 3 ट्रॅक्टर मुरुम आपल्या साडूच्या वाट्यावर टाक, 2 ट्रॅक्टर मुरुम अंगणवाडीत टाक, 1 ट्रॅक्टर ते वाट्यात टाक, मिटलं काम. आय वॉन्ट पाय मनी. एक दुसरी गोष्ट, मला माना. आता ही उलथापालाची चालली महाराष्ट्रात 1-1.5 महिना झाला. ही चालली काय? नाही तिकडं जमत, नाही इकडं जमत, तिकडून नाही जमत, फुटला, फुटू नाही जमत दुसऱ्याच गोष्टला. केवळ मला माना. 2 भाग. आणि 3रा भाग माझीच लाल करा. बस हे 3 रोग सोडून लोकांना रोग नाही. लहान आले पोरं साधे नका समजू. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला, 52 गावांची नावं सांग. ते म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिला, झाले ना 52, पाहत का नाही. नमुने. मला एका पोरग रस्त्याच्या कडेला म्हैस चारीत होत, मी आलो आणि त्याला म्हणलं, का रे म्हैस दूध देते का रे? तो म्हणला, देत नाही, काढावं लागत. नाही नमुने. एक पोरग शाळेतले बडबड करत होते, त्याला गुरुजी सांगितलं, ओट कोणा करतो, कोणाला आहे? म्हणलं, कोणाचा असं काय घ्या नाही. मग गुरुजी त्याला म्हणले, तो जन्मदिवस काय? ते कार्ट म्हणलं, गुरुवार. आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं, तुमचा? गुरुजी म्हणले, रविवार. तो म्हणला, खोटं बोला. ते काय? रविवारी सुट्टी राहते. नाही नमुने पोरा. एक पोरग पळताना आईला म्हणलं, मम्मी 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 मम्मी, आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग? ती म्हणली, काय करीन? थोबाड फोडीन मेल्याचं. म्हणतो म्हणला, चाल बाहेर. आताच पप्पानी 2-4 फुलं तोडली. नाही नमुने. आणि पाया पडून सांगतो, या देवीच्या वर्धापन दिनाला देव बिचाऱ्याने एवढं मोठं नियोजन केलंय. आता तरुण मंडळी, सगळ्या मंडळींना नुसती कीर्तन ऐकायची गरज नाही, आता बदल करून घेणं काळाची गरज आहे. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा, आणि म्हाताऱ्या माणसांबद्दल वाणी जपून वापरा. सुनबाई नावाचा प्राणी नीट ऐका. सुनबाई नावाचा प्राणी. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्या 2-4 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापाची कोणती वस्तू टिकली दाखव बरं. कपाट घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, आणि सोफा सेटची नट गळेलच होते. काय होत? जसं सासू सासऱ्याला सांभाळा, त्यांच्या वयामानाने अपमान करत जाऊ नये. आपण त्यांच्या इष्टिटीवर श्रीमंत आहे. जर कधी कोणी तुम्हाला म्हणलं महिला मंडळ सासू सासरे तुमच्यात येत का, तर तुम्ही सांगा, मी त्यांच्यात आहे. वीर त्यांची, घर त्यांचं आहे, जो खिलारी माझ्या ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. आणि पुरुष मंडळीनं 3 गोष्टी जपून वापरा. एक अंगातली ताकद जपून वापरा. अंगातली ताकद. आता पाया पडतो तुमच्या. मारामारी करायच्या, दंगली करायच्या, मर्डरी करायच्या, खून करायचे दिवस आज राहिले नाहीत. कायदा अतिशय स्ट्रिक्ट झालाय. पोलीस खातं 15 वर्षात नंबर 1चं झालंय. पोलीस खातं सध्या 70% जनता पोलीस खात्यानं आकळवली. काही असो,
आता काम पहिल्यासारखं राहिलं नाही. आता हे दंगली पेटवणे, मारामाऱ्या करणे, 10 लाख रुपये एखाद्याला सुपारी घेतली तुम्ही भोगसू शकता. भोगसायला काय 15-20 मिनिटं लागतील, पण ते पैसे खर्चायला तू बाहेर राहायला पाहिजे ना. तू आज गेलो काय चिल्लर खातो. पूर्वी असा नियम होता पुरुष मंडळी, पोराचं जर लग्न करायचं असेल तर पोरानं फक्त पोरगी पाहून यायचं आणि हा म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं, मधी डोकं घालायचं नाही. आता तसं नाही आहे ते. आता पोरानं टोटल फायनल करायचं, बापानं डोकं घालायचं नाही. आता बापानं फक्त तुरा काढायचा, कारण पूर्वी फक्त पुरुषच फेटे बांधायचे. बावळ्याचा बाजार झालाय, बाया फेटे बांधत. मग आम्हाला घ्या नऊवार, येड्याची पाटील की नाही तर काय बी आपलं फार बाई येड्याचा बाजार. तुम्ही फेटे बांधले काय, बरमुडा घातले काय, तुम्ही गडी होणार आहे का? मग देव बावळाच होता का आम्हाला गडी केलं त्यानं? येड्याचा बाजार नाही खरं म्हणा. बघतो बायाने फेटे मध्ये आम्हाला 6-9 वार घ्या, धोत्रावाल्यानं घ्या 9 वार, जीन पॅन्टवाल्यानं घ्यायला 6 वार. हिंडतो आम्ही गावात, काही करीत बसायचं, त्याला जग सुधारलं म्हणायचं. चांगले लोक पूर्वी तो गोल गुलाबजांबू होता, गोल टपाटप खायचे लोक. ती आचारी नवीन अवलाद आली कुणीकडून, गुलाबजांबूच लांबवलं. काय त्याच्या बापाचं गेलं तर कोणाला माहिती, काय त्याच्या बापाचं काय गेलं तर खात होते ना म्हातारे टपाटपा. आता जात नसणारे म्हातारे पटापट गुलाबजाम. या अवलाद कुठून पैदा झाली, लांबावला त्यानं गुलाब, गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत, मेलं म्हातारे. म्हणजे सुईचं करायचंच नाही. कसे म्हातारे गुलाबजामून खात होते, लांबला. आता गुलाबजामुन बुंदी सेपरेट शोभती का एकत्र? सेपरेट शोभती. बुंदीची चव वेगळी, गुलाबजामुनची चव. बुंदी पाकाच्या बाहेर आहे, गुलाबजामू पाकात आहे. मटेरियल त्यांचं वेगळं आहे, एकाला डाळीचं पीठ आहे, एकाला मैदा आहे. ती आचारी अवलाद कुठून पैदा झाली, दोन्ही एकत्र केले. राजा राणी काय त्याच्या बापाचं गेलं तर केले राजा राणी एकत्र. ही अडपट नाही. राजा एवढा राजा, एवढीच राणी. राजाला कळलं सुद्धा नाही आपल्या राणी कवाची टाकली. पार येण्याचा बाजार झाला महाराज. आणि पार पुऱ्या बावळेपणा. याला म्हणायचं जग सुधारलं. अहो किती अजून लोक तोंडानच खात्या. खायची जागा बदला, काय सुधारले? किती सुधरा, ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बाहेर नाही. अहो मुलीचा बाप लग्नाला जेवण घालतो, तो माजाटला म्हणून घालत नाही, अन्नदान म्हणून घालतोय. त्याचा शब्द काय? तो म्हणतो वर लग्न थोडं उशिरा झालं तरी चालेल, पण 4 माणसं माझ्या दारात या जेवणाऱ्यांनी क्वालिटीच ठेवल्या नाही. चांगले मांडी घालून जेवत होते, कोणाच्या डोक्यात किडा आला, उभ्यानं जेवा. आणि ते वराड नाला एक ताटली हातात घेत, भात कान फट भात. एकाला भातच सापडा ना, ती ताटलीच घेऊन घरी गेला. मारू दे मला ताटली तर गडी देखणालाय पण गडी नाही. पप्या खरं सांग, काय कळलं तुला? आमचे दिवस बोगस गेले. साबरीचा वन लावून फायदा नाही, नपुसक पुरुष फायद्याचा नाही, उसला आलेला तुरा फायद्याचा नाही, गुरुकडून मंत्र न घेता जगणं मजेचं नाही. वाह, त्यात काय मजा आहे का? आता ही देवी आपल्याला आज सापडायची, सापडून देतो तुम्हाला. कशी सापडली ऐका. तुझं नाव काय? सार्थक. तुझं रे? साई. तुझं रे? तुझं? कुणाल. तुझं? सोहम. वा. तुझं? यक्ष. लक्ष. नाव जरा चांगली ठोस जाव. काय आमच्या वेळेस नावं असायचे महाराज. दगडू पाटील, भिका पाटील, किसल पाटील, नामदेव पाटील, एकालाही जमीन नाही, गाव पाटील.
आणि बायांची नावं आमच्या वेळेस लय भारी राहायची. चंद्रभागाबाई, यमुनाबाई, गंगूबाई. घरात प्यायला पाणी नाही, अख्या नद्या घरात. काय नाव काय नाव? एका बाईच्या पोरीचं नाव तर उषा. उषा, तिचं झालं लग्न, ती गेली नवऱ्याच्या घरी. तिच्या पूर्वी कीर्तनकार मुक्कामाला राहायचे, आता राहती नाही, ठेवू नाही. ठेवू नाही. कीर्तनकार मुक्कामाला राहिला आणि ते कीर्तन संपूर्ण आला आणि त्याला झोपायचं, तर त्याला डोक्या खाली घ्यायला काय नव्हतं. त्यानं लुंगी बिंगी गुडाळली आणि तो बाईला म्हणला, बाई उशाला काय आहे का? ती बाई रडायलाच लागली. महाराज वाटला आपला चुकीचा नंबर लागला का काय. तो म्हणला, बाई खरंच उशाला काही नाही. ती म्हणली, महाराज 5 वर्ष लग्नाला झाली, अजून उशाला काय नाही. तुम्हाला तुही उशा इरीत लोट मला डोक्या खालची लागत. एका बाईच्या पोरीचं नाव फजिती. कीर्तन संपलं, तिची पोर चुकली. जी भेटन त्याला म्हणायची, ए बाबा माई फजिती पाहिली का? तो म्हणायचा, माझी चप्पल सापडला तर तुही काय फजिती. याचं नाव साई आहे. याचं नाव साई आहे, याचं नाव कुणाल आहे. इथं देवी सापडायची बरं का आपल्याला. आता आत्म बाहेरचे का आतली? आतली. याचं नाव कुणाल आहे. लहान पोरांचे नाव, एकाचं नाव साई आहे. आता तुम्ही उत्तर द्यायचंय पटकन. हे यांचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे? ठेवलेलं नाव. 99% लोकांचं म्हणणं आहे बा माझ्या पोरानं पकवास शिकलं पाहिजे. 99% पोरांचं म्हणणं आहे बा माझ्या पोरानं पिटी वाजवली पाहिजे. नको त्या अपेक्षा ठेवू नका. माळकऱ्यांनी तर अजिबात ठेवू नका. महारामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्या गावातून शीता घेऊन येतो. कुठं स्वयंवर करता? 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत. 90% कीर्तनकारांचे पोरं 90 हंत्यात. आणि बाप पाठ बसून देवळात बोंबलतो, तुझी ढळी कोटी चंद्रप्रकाशी, कमला नयन हरीचे वदनासी. त्याचाच पोरे आला काळ्या पिशीत मटण घेऊन. मग त्याचा बाप म्हणतो, भारावण्या कैसा बाप रखमादेव विठ्ठलराव. मग भरला पोऱ्या मागून. मग बाप म्हणतो, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. दिली पोऱ्यानं बापाच्या ठोडून. मग बाप म्हणतो, विठोबाचे राजा मानिके विष्णू. आणि निघाला दिंडीत. मग म्हणतो, येईवा येईवा येईवा. अशी बोगसगिरी चालत नाही. असं कोणी उठायचं, कोणी उठायचं पप्पा शिकवायचं आणि कोणी जमणार नाही. जगात एकच माणूस असा आहे, त्याचे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. मग तर गाठी माणसं बिंडोक ठरली. तेवढा एकच गडी हुशार झाला. बाप दमला का पोऱ्या उठला. आणि त्यांचे सुद्धा दिवस फिरतात. इंग्रज गेल्यापासून महाराष्ट्रात सगळ्यांना वनवास होता, फक्त आमदारालाच वनवास नव्हता. त्याला सुद्धा मागच्या 1.5 महिन्यात वनवास आला. इथून हलायचं नाही, इथून हलायचं नाही. याला मुतून आण रे, मुतून आण याला. अरे तो म्हणला, मी कपडे नाही आणले. तसा बस. आणि इकत गावात कार्यकर्ते पेटव झालं. अरे ना आपलं नाही, हिचं. 4 दिवस कार्यकर्ते गावात फटाके वाजित होते. पेटव. अरे तो म्हणला, उद्या सुनावणी आहे, हिजव. परत पेटव. अरे आपला नाही, त्यांचा झाला. हिजव. देव येतो. 10 वर्षापूर्वी पोरगी पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोरगी पाहायला 2 माणसं जातात स्कूटीवर. पोराची आईन पोराचा बाप.
ते बी जेवताना पुरीच्या बापाला म्हणल्या म्हण नका म्हणलं आम्ही आलतो बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हण नका, ती पळून गेली ती कालच आणि सापडून अजून बोंग्या होईल. माणसं नाही राहिली महाराज. माणसं फक्त कडक कपडे घालून बोंबलं तिंडत येत नाही तर काहीच राहिलं नाही माणसाकडे. काय म्हणते हे घर दार पार माणसं संपून गेली. या 2-4 वर्षात महिलांकडे थोडा पैसा आला, सरकारने त्यांना नका त्या जागा दिल्या. बाच्याच्या माग उभं राहणार मामाच बदलावला यांनी. आता 2-4 वर्षात कार्यालयात नवीन अवलादीचा मामा तयार झाला, एक गुरु मामा. कुठून आली का ती जात पैदा झाली गुरु मामा. असा भोंगळा करून हल्ला पाहिजे कार्यालयात. तुम्हाला तो सापडतो कुठं मामा. 4-4 गुरुवार करतील सासरा उपाशी मारी. काय करता महाराज, फक्त खरेची आई मेली बस. इंदुरीकडचं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू दे उलथू द्या तिकडे. महाराज म्हणून ऐकायचं नाही. तुमचा मुलगा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरं आजही खरंय उद्याही खरंय. आता शेतकऱ्यांना आत्महत्या बंद केल्या 2-3 महिने झाले. ते वैतागलं ते. कुणी दखलच घेणे तर मरू नाही काय ते सोडून दिला तो ना. तो म्हणला काय बोगसगिरी झाली तर काय मराठा कवर त्यानं सोडून दिलं ना. शेतकरी नाही करीत आत्महत्या आता. त्यानं बंदच केलं जवळजवळ. नाही तर त्यानं चांगला दानका उठावला होता म्हणजे. मोर्चे बंद झाले आता. मोर्चे नाही. डांबार तापलं 4.5 वर्ष. आता मोर्चे बंद झाले. आता आत्महत्या कोण करते? इंजिनिअरिंग, डिप्लोमा, पॉलिटेक्निक, कॉलेजला जाणारी जी अवलाद आहे ही सध्या लई किड्यावर आहे. आला ते आपण नाही सांगत. ते तुमचं तुम्ही पहा. आपण त्यांना काही म्हणलं का ते म्हणते चालूच आहे. तुम्हाला आपण म्हणायचंच नाही काय. आता एवढे म्हणते बंद आहे ते म्हणते चालूच आहे. ते म्हणजे असं तेव्हा आपण म्हणायचंच नाही काय. ते म्हणतात आपलं काय म्हणणं नाही. आपण म्हणू शकत नाही काही. तेच म्हणतात आला जाऊ द्या जसं असेल तसं असेल. ते हे बॉक्स तिकडे फिरव काहीतरी एक कर. ते त्याचं तोंड तिकडे कर. ते खोय त्याचं वजन ते हा फिरव थोडं फिरव. उभारून फिरव. वैतागून नको फिरू. हा बस आला आवाज आता. मग आयुष्य गेलं त्याच्यात. बुवांग्यातून वायरीतच गेलं आयुष्य. काय होतं एवढ्या मोठ्या समाजाला बॉक्स चालत नाही. भोंग ते म्हणून कोणते म्हणून तुला परत यायचंय का कामशेतला अजून 22 लाव भाऊ. खरं सांगायचं नाही. हो 70ची कॉलेजला जाणाऱ्या पोराला पल्सर आहे. 10चा मोबाईल आहे. 2-2.5 हजार. सोमवारी आईनं 100 बापानं 100 रुपये दिले पेट्रोलला. मग आईनं का आलं द्यायचे. पण हे लय जागृत देवस्थान. हिला तर लय हाऊस. ही उलटी पोराला म्हणली 100 राहू दे त्याचं ऐकू नको. त्याच तो पहिल्यापासून तसाच. त्याला मी 9वी पासून पाहते. कोणला त्याला काही जमलं नाही त्याला. मग आता त्या पोराकडे 100 एक्स्ट्रा आले ना. मग आता ते हरिपाठ करीन का. क्वार्टर गोवा कामाला लागलं आणि पडलं पुरीच्या प्रेमात. पुरगी भंगार. तिच्या पायी 3 पोरांनी फाशा घेईल. हे 4थं बी लागलं तिला. आणि तिला काय घेणं. पोरींना काय घेणं. नाही मोबाईलचं बिल भरायचं, नाही हॉटेलचं बिल द्यायचं, नाही बॅलन्स टाकायचा, नाही गाडीला पेट्रोल टाकायचं. फक्त तोंड माधून माग बसायचं एवढंच ना. 5 मिनिटं पोलीस चेक करीत होता पुढचा ड्रायव्हर आहे का मागचा. आणि त्या पोरीचा बाप आला इंदुरीकडच्या कीर्तनाला. आणि त्या पोराचा बापही आला. आणि एक खरं सांगा बसतं रे माणसाला. महाराज म्हणून नाही
पण तुमचा मुलगा म्हणून मित्र म्हणून आहे ना, आपलं कीर्तन वर्षातून 4 वेळा ऐकावा. दर 3 महिन्याला एक डोस. तुम्ही माना नाही तर नका मानू, फरक पडत नाही. चांगला झटका होतोय आणि व्हायलाच पाहिजे. त्या पुरीच्या बापानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं आणि इंद्रिकडनं पुरींच्या बापात नाही कचकवली कीर्तनात. त्याच्या डोक्यात टकच बसला. म्हणला खरंय हो, खरंय हो. तो घरी गेला आणि त्या पोरीला म्हणलं इकडे इकडे. त्या पोऱ्याबरोबर जर तू दिसली मेली, तू मेलीच. तो पोरगी गेली त्या पोऱ्या म्हणली मा नाच सोडून दे, मा बाप पिसाळलाय, मला तर हाणीन पण तुला तर भोगशीलच, तू सावध. तो पोऱ्या म्हणलं तू माझी नाही ना, माझी नाही ना, कुणाचीच नाही. ती म्हणली मी कोणची होईल पण तुझी होईल असं वाटत नाही. आता ती गोष्ट तो कोणाला जाऊन सांगणार, त्याच्या आईला. जागृत देवस्थान ते. तो आईला गेला म्हणला मम्मी 9वी पासून आमचं लफडं होतं पण ते आता ओपन झालंय, तिचा बाप पिसाळलाय, तू पप्पांना सांग. तुला सुनई होईल, घराची इज्जतही राहील आणि तिला पोराचं पटतं, पोराचं पटतं, पोराचं पटतं, पुरीचं पटतं. फक्त पुरीचं पटतं, पोराचं पटतं. ती बाई गेली त्या नवऱ्याला सांगायला आपलं पोराचं असं असं झालंय. त्यानं इंद्रिकरचं कीर्तन ऐकलं होती. तो टेन्शन मध्येच होता. तो काय बोलला नाही, फक्त पाहत राहिला तिच्याकडे. तिला भुकून दिलं 15-20 मिनिटं आणि यानं फक्त बाई मागं केली. 5-6 बाई कुठे ठेवून दिल्या. तिला चक्करच आली. ती म्हणली 40 वर्षात यानं हाणलं नव्हतं, हा बिघडला कसा एवढा. एका कीर्तनात एवढं फटकावलं म्हणलं बिघडला. त्या पोऱ्यानं पाहिलं आपली आई रिपीट केली म्हणलं आपला कार्यक्रम होणार. तो पोऱ्या गेला मित्रांना म्हणला टेन्शन. मित्र म्हणले रिलॅक्स. कोणी सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे? महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहेत त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शिळीचं शेण भरणाऱ्या बाईनं सासू उपाशी मारली नाही. पण जी टॉमीशी बोलते, टॉमीशी, ती सासरेशी बोलत नाही. तुम्हाला एक वाक्य सांगू का? आपल्या घरात काय कालवण होणार आहे हे सासूपेक्षा अगोदर येई निला जास्त कळतं. सासूला तर शिजल्यावर माहीत झालं, पण काय शिजायचंय हे शिजवणाऱ्याच्या आईला अगोदर माहित असतं. सारखी आईशी भुकत असती पोरगी फोनवर. 15 वर्षापूर्वी पोरगी जर नवऱ्याच्या घरी निघली तर आई सांगत होती पोटभर खायचं, कष्ट करायची. तक्रार आली तर तू येईन मी आहे. का सांगत होती? येडी होती ती का सांगायची माहिती का? उद्या जर माझं शरीर थकलं तर मलाच भाकर मिळणार नाही, म्या मुलीच्या संसाराचं वाटोळं का करावं. याच तिला काय होतं? वा, शब्द बिल झाला. ज्ञान होतं. मी उद्या घरी माझे शरीर थकलं का माझी सुलत मला भाकरी घालणार नाही, तर माझ्या मुलीचा म्या संसार का उद्ध्वस्त करावा. पोटभर खाय, उपाशी राहायचं नाही. उपाशी राहाय वाटलं तर एक दिवस, पण घराची मान खाली होता कामा नये. या 15 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना बघ, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाट्यानं करील, पण तो शान भरायचं नाही. 90% पोरींच्या संसाराचं वाटोळं त्यांच्या आयांनी केलं. यावर तुमचं मत काय? या दिसत्यात फक्त अशा इतक्या खोडी आहेत यांच्याकडे, इतक्या खोडी. फक्त कीर्तनात बसलेल्या बाईनं मला सांगायचं का तू जाणतो या पोरीचा 8 दिवस फोन नाही, अशी बाई कोणती? बॉटवर कर, मी सत्कार करतो तो, कर बॉटवर. जाऊ दे आजचं पाकिट देतो तुला, कर बॉटवर, चाल.
एक नाही. तू काय भुकत असती पुरुषी रोज? तिकडे मर ना, हरभऱ्याची भाजी खोड ना, वावरात मर ना, का दुसऱ्याचं घर बिगडी ती? बरं बोलत काय असती पुरीच्या काय कालून केलं? मुंबईल भाजली खाती, जीवली का झोपली का? आणि किती बकर झाली की त्या शेळीला? ती म्हणली 3. बया एक कुठं पिन, तुला काय करायचं ते कुठं हे पिऊ? काय तिला 11 बकडं हो नाही तर 21 हो, तुला तकलीफ काय? हा विनोद नाही महाराज. आपल्या घरात काय कालवण आहे हे आपल्या आईपेक्षा तिच्या आईला पहिलं माहित असतं. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्या सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनिट मी त्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. त्याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? त्याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्याने सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलंय, मी तुमच्यावरून जीव ओळून टाकलाय. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल है गुलाब का, लडका है गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं. तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिने मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिने मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकलाय, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरकाला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरग नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. हा म्हणून 3 गोष्टी ध्यानात ठेवा. 3 गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. तर काकडा. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा, आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. बा म्हणे मी पट्टी भरी ती. तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. काला नगरपालिका अवलंबून राहती. तो नवरा लय नोटावाला येतं. 1 पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. 2 वीज जपून वापरा, आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 आटल्यांदा 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं काय अधिकार? तू मंगळसूत्र कोणचं घालती? नवऱ्याचं. तुला सांभाळण्याची जबाबदारी कोणाची आहे?
नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचा काय अधिकार?